हा सर. हा नमस्कार सर, मी लातूरून पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय. नमस्कार. बोला सर. सर सर्वप्रथम आपणा संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सर्वांना सर, महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना सुद्धा संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर राज्यातील जवळपास 70,000 शिक्षकांचे वेतन अनुदानाचा जो काही प्रश्न आहे, मागील 20-25 वर्षापासून सरकारकडून अजूनही सुटलेला नाही. तर याबाबत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर नेमकी काय प्रतिक्रिया आहे याबाबत? नाही, कोणत्या 17,000 शिक्षकांच्या बद्दल म्हणताय तुम्ही? 70,000. 70,000 म्हणजे आपल्या सगळ्या विनाअनुदान शिक्षक अनुदानित आणि आता अंशतः अनुदानित अशी जवळपास अंदाजे फिगर 70,000 आहे. 63,000 आता त्यांना ग्रँट मिळाले वाटतं आणि आणखी काही जणांना मिळालेले नाही असं अंदाजे. बरोबर? अत्यंत बरोबर पत्रकारितेमधून तुम्ही हा आकडा काढला आहे. थोडाफार जास्तीचा होईल परंतु जो बरोबर आहे. कारण सध्या राज्यामध्ये जे निर्णय झाले आहेत ते निर्णय अजून आगाऊ चांगले झाले पाहिजेत अशी भूमिका तुमची माझी राहणं ही लोकशाहीचा भाग आहे. बरोबर. सध्या सरकारनं जी 1160 कोटी रुपयाची तरतूद डिसेंबर 2022 ला दिली होती. बरोबर सर. ती तरतूद सर म्हणजे पाठीमागच्या इतिहासात अशी इतकी मोठी तरतूद कधीच शालेय शिक्षण विभागामधून मिळाली नाही. ती पहिल्यांदा मिळाली. बरोबर. परंतु पहिल्यांदा हाही एक दुसरा प्रकार झाला की तरतूद खर्ची पडत असताना अडथळेही कधी पाठीमागे एवढे आले नव्हते. एवढे अडथळे यावेळेस मात्र आले. तो जो 6 फेब्रुवारीचा शासनादेश निघाला त्या आदेशामध्ये ज्या बाबी दिल्या त्या बाबीची पूर्तता करत असताना संबंधित नव्यानं अनुदानावर आलेले आणि टप्पावाढ झालेले त्या सगळ्याच बांधवांची दमछाक झाली. आणि आज पण रोजी त्यामधील काही बांधव अजून पण पगारापासून वंचित आहेत. टप्पावाढीच्या विषयाच्या बाबतीमध्ये जो परवा एल्गार सर्वच आपल्या राज्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन पुकारला होता. बरोबर. त्या एल्गारच्या बाबतीमध्ये सुद्धा शालेय शिक्षण विभाग आणि त्याचे प्रमुख मंत्री म्हणून केसरकर साहेबांनी चांगली भूमिका घेतली आहे. आणि त्या भूमिकेला अनुसरून खाली कार्यवाही सुद्धा झाली पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा परवा गेल्याच आठवड्यामध्ये संचालक ऑफिसमध्ये गेलो होतो. संचालकांना याविषयी बोललो. त्याच दिवशी पत्रही तसं संबंधित कार्यवाही करण्याविषयीचं काढलं आहे. तुम्ही म्हणताय तो विषय बरोबर आहे की हा 100% प्रश्न सुटायला पाहिजे. तो 100% अनुदान दिल्यावरच सुटू शकतो. परंतु यामध्ये खात्रीनं डिले झाला किती झाला तर तो आपण म्हणजे मोजूनही इतका मोठा झालाय. सगळ्या बांधवांच्या वरती वाईट वेळा आलेल्याच आहेत. बरोबर. पण सर लोकशाहीमध्ये पाठलाग हेच यशाचं सूत्र असतंय. नाराज होऊन किंवा आपण कोणावरती रागाला जाऊन प्रश्न सुटत नाहीत. किंवा सरकारही बदलत राहतात. सरकारही आपल्या आपल्या पद्धतीने चालतात. त्या सरकारला आपण एक चळवळ म्हणून नेहमी तुमचं माझं काम राहतं. पत्रकारितेतून तुम्ही विचारलं पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग केला पाहिजे आणि ते शिक्षकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे ही भूमिका घेऊन सर प्रामाणिकपणे काम सुरू आहे. सर शिक्षण मंत्र्यांनी परवा जे काही आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे जे काही आंदोलन केले होते शिक्षकांनी त्या आंदोलनाची दखल घेऊन जानेवारी 2024 पासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देऊ अशा प्रकारचा शब्द शिक्षण मंत्र्यांनी दिला आहे. तर तुम्हाला काय वाटतं शिक्षण मंत्री दिलेला शब्द पाळतील का? सर दिलेला शब्द पाळतील का वगैरे या प्रश्नाचं एका शब्दात किंवा वाक्यात उत्तर देण्या इतका मी त्यांच्या पक्षात किंवा कुठल्या राजकीय पक्षात नाही. मी शिक्षक आहे. माझा अनुभव पाठीमागचा 25 वर्षाचा या राजकीय सगळ्याच पक्ष आणि मंत्र्यांच्याकडला फार काय बरा नाही. परंतु या सगळ्यांच्या मध्ये केसरकर नावाचे व्यक्तिमत्व मंत्री झाल्यापासून मात्र ते अशा वाढल्या आहेत. त्या पल्लवित झाल्या आहेत. कारण ते मंत्री अर्थराज्यमंत्री असताना मी आमदार होतो. त्यांच्या सोबतीने मी काम केलं आहे. ते जेवढे बोलतात तेवढे काम करतात आणि जे काम केलंय तेवढे ते बोललेले असतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळं त्यांच्यावरती अविश्वास किंवा त्यांच्या म्हणण्यावरती बाजू निघेल असं मी मानत नाही. कारण त्यांनी आजपर्यंत बोलल्याप्रमाणे देत आलेत आणि शिक्षणाच्या क्षेत्रामधले तर निर्णय त्यांनी अत्यंत चांगले घेतलेले आहेत. त्यामुळे मला खात्री वाटते की या बांधवांना न्याय मिळत असताना थोडा उद्यावर जाईल. पण तो खात्रीनं कसा लवकर मिळेल यासाठी पाठपुरावा आपण करू आणि तो खात्रीनं त्यांना मिळवून सुद्धा देऊ. म्हणजे अनेक वर्षानंतर आपल्या राज्याला एक आदर्श श्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून एक आदर्श अशा प्रकारचे शिक्षण मंत्री मिळालेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? मला असं म्हणायचं आहे की जे बोललेत तेवढं त्यांनी पाळलेत अशा पद्धतीचं त्यांचं काम
या झालेल्या कालावधीत आहे. त्यांनी जे घेतलेले निर्णय तुम्ही जर पाहिले तर पाठीमागच्या इतिहासात म्हणण्यापेक्षा 20-20 वर्ष न सुटलेले काही विषय 100% अनुदानित शाळेतले होते. ते सुद्धा विषय सोडवले आहेत. विनाअनुदान शाळांच्या बाबतीत तर ज्युनियर कॉलेजचा इतका मोठा विषय आहे. इतक्या मोठ्या संख्येनं ज्युनियर कॉलेज आणण्याचा महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कॉलेजेस अनुदानावर आलेली आहेत. आणि हे सगळं पाहता त्यांच्याविषयी आपण सकारात्मक लोकशाहीत राहिलो पाहिजे आणि पाठलाग करून राहिलेलं त्यांच्याकडून घेतलं पाहिजे असं मी मानतो. निश्चित. तर काही शाळांना 20%, काही शाळांना 40%, तर काही शाळांना 60% वेतन अनुदान देण्यात आलं आहे. परंतु आजही अनेक शाळा ज्यांना अनुदानच नाही, तर शिक्षण क्षेत्रातील हे जे काही भयावह जे काही वास्तव आहे, याबाबत तुम्ही आम्हाला काय सांगाल? सर, हे अत्यंत नुसतं भयावह नाही तर हे सगळं जीव घेणी झालंय. या लोकांनी नोकरी का करावी याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. पण ते फार मोठी सेवा करतायत. गावगाड्यामधील विद्यार्थ्यांना ते शिकवतायत. शिक्षण चाललंय. मुली त्यामुळे शिकतायत आणि खरीखुरी सावित्री गावागावामध्ये घडते आहे. परंतु याची दखल म्हणून राज्य सरकारनं घेतली पाहिजे आणि त्यांना अनुदान त्या फाईल ज्या तटून राहिले त्याच्याबद्दल पाठपुरावा चालू आहे त्या पुढे गेल्या पाहिजेत आणि त्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे. यांनी आता कसलीही म्हणजे वेळ न दवडता, कारण प्रचंड वाईट वेळा यांच्यावर आलेत. 15 वर्ष किमान त्या सगळ्यांची झाली आहेत. त्यापेक्षा ज्यादा वय आणि वेळा शाळांच्या झाल्या आहेत. त्यामुळे यांना आता कुठलीही शर्त न लावता सुद्धा त्यांना अनुदानं दिली पाहिजेत. हे सर या लोकशाहीतलं त्यांचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. पण तशी काही धारणा ह्यांची इतकी सोपी सहज दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचा कायद्याला केस काढला जातो, वेळ दवडली जाते आणि मोठा कालावधी याच्यात जातो आणि त्यामुळं सर स्थिती भयावहच आहे. असं तुम्ही म्हणताय तो शब्द बरोबर आहे असं मी सुद्धा मानतो. पण तरी त्याचा पाठलाग केला पाहिजे असंही माझ्या मनातला विचार असतो. तर त्रुटींची वेळेत पूर्तता केलेल्या शाळांवरती अनुदानाबाबत मोठा अन्याय झाला आहे. तर याबाबत विद्यमान आमदार, माजी आमदार या सर्वांनी याबाबत पाठपुरावा केला पाहिजे शासन दरबारी, अशा प्रकारची मागणी शिक्षकांमधून होत आहे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? अत्यंत बरोबर मागणी आहे. नुसती नाही तर आम्ही म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा त्याचा फार पाठपुरावा केला पाहिजे. कारण मला हे सगळं माहिती आहे. मी ते रोज म्हणजे जगणारा माणूस त्यातला आहे. त्यामुळं माझा तो प्रयत्नही आहे. पण ते शेवटी वैधानिक पॉवर जी आहे ती विधानमंडळ सदस्याला आहे. मी आज तो सदस्य नाही. पण शेवटी मला या सगळ्यांनी विश्वास ठेवून प्रचंड मोठं मतदान केलेलं आहे. ते मतदान केलेल्या बांधवांना आणि मतदान करू न शकणाऱ्या बांधवांना सुद्धा मला न्याय देणं माझं काम आहे. हे मी मनाला माझ्या पटवून मी काम सध्या करतोय. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं त्यांनी त्रुटीची पूर्तता करण्याची वेळ, त्यांच्या त्रुट्या होत्या का ह्याच संशोधनाचा विषय होता. पण त्या काढल्या तरी सुद्धा त्यांनी त्या पूर्ण केल्या आणि त्या करून सुद्धा मोठा कालावधी झाल्यावर त्यांना न्याय मिळाला नाही. तो मिळावा म्हणून सर प्रत्येक भेटीमध्ये हा विषय म्हणजे प्राधान्याने घेऊन माझा पाठलाग सुरू असतो. सर, आताच म्हणल्याप्रमाणे शिक्षण मंत्र्यांनी जर समजा दिलेला जो काही शब्द आहे जानेवारीमध्ये पाळला नाही, तर याबाबत आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार का? 100% सर. सगळ्या या राज्यात एक चांगलं घडतं आहे की शिक्षणाच्या क्षेत्रात जेवढ्या पण काम करणाऱ्या वेगवेगळ्या नावाच्या आणि वेगवेगळ्या भागाच्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या एकत्र येत आहेत आणि त्या एकत्र येऊन सगळेजण आंदोलन करतायत. ही चांगली बाब आहे. आणि त्यामुळं त्या संघटना एकत्र येऊन जो काय समन्वय समिती म्हणून जो काय कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामधला एक अग्रणी त्यांच्यामध्ये राहून काम करण्यासाठी मी कायम राहील आणि राहणार आहे. तर मागील निवडणुकीमध्ये आपला नेमका पराभव का झाला होता? त्याचं काय कारण आहे? काय नाही, एका शब्दामध्ये त्याचं उत्तर आहे सर की माझा निवडणुकीमधला पराभव शिक्षकांच्याकडून नाही झाला. बोगस मतदारांची नोंदणी झाली. शिक्षक नसणाऱ्यांना मतदानचा अधिकार दिला गेला की ज्याचं हायकोर्टामध्ये पिटिशन सुरू आहे. जे शिक्षक नसणाऱ्यांनी मतदान केलं आणि त्या ठिकाणी अवैध पद्धतीनं जनरलच्या राजकारणासारखं शिक्षक मतदारसंघामध्ये घडलं. आणि त्यामुळं मला ज्या निवडणुकीमध्ये मी 14 साली निवडून आलो त्या निवडणुकीपेक्षा 4000 सिंगल वोटिंग मला मतं ज्यादा मिळालेली आहेत. त्यामुळे शिक्षकांचा विश्वास माझ्यावरचा वाढला आहे. तो कमी नाही झालेला आणि तो वाढून सुद्धा शेवटी मला मात्र पराभवाला सामोरे जावं लागलं. याचं कारण सर राजकीय सगळी मंडळी, सत्ताधारी सगळी मंडळी एकत्र येऊन त्यांनी केलेला एक शिक्षणाच्या क्षेत्रातला
हा फार मोठा गेम होता आणि तो माझ्यासारख्या शिक्षकाच्या लक्षात येण्यासारखा मी तितका तो राजकारणी बनू शकलो नाही किंवा बनणं ते माझं काही कामही नव्हतं. त्यामुळं ते मला उशिरा लक्षात आलं. म्हणजे फार मोठं राजकीय षडयंत्र होतं. प्रचंड मोठं, प्रचंड. सर, आपले स्नेही अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे हो सर. यांनी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण होय, आगामी सर. निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करून टाकले. तर होय. माझा तुम्हाला पण हा प्रश्न आहे, आपण आगामी निवडणूक हो. लढणार का? सर, निवडणूक लढणार किंवा नाही याचं उत्तर मतदारसंघातील बांधव देत असतात. मला सध्या बांधव म्हणजे थांबू देत नाहीत. मी रोज काम केलं पाहिजे आणि ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसं झालं पाहिजे यासाठी माझ्यासोबत रोज शिक्षक बांधव असतात. त्यामुळं निवडणूक हा आपल्या चळवळीतला एक भाग असतोय. निवडणूक ही काय म्हणजे माझं समोरचं ध्येय नसतंय. येते निवडणूक आणि जाते. मी तिला फार महत्त्व देत नाही. पण माझ्या म्हणजे चळवळीमध्ये निवडणूक आहे आणि ती निवडणूक मला समोर आल्यावरती माझ्या बांधवांच्या विचारावरती पुढे जावं लागतंय. सर, या मुलाखतीच्या माध्यमातून राज्यभरातील जे काही 70,000 जे काही शिक्षक आहेत, या 70,000 शिक्षकांना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर नेमकं काय आवाहन करणार? सर, या शिक्षकांना माझं एकच आव्हान आहे. सर, फार मोठा आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागलाय या बांधवांना आणि खरं तर संघर्ष करायलाही सगळ्यांना मिळत नसतो. तर संघर्ष करण्यासाठीचं जे बळ आहे ते कुठंतरी आपल्या आईवडिलांच्या पुण्याईनंच ते आपणाला मिळालं होतं. त्यामुळे आपणाला संघर्ष करता आला असं आपण समजून घेऊया आणि आपण राहिलेली लढाई सुद्धा पूर्ण करून 100% आपणच आपल्यासाठी सैनिक बनून ते येणाऱ्या कालावधीमध्ये मिळवूया. त्यासाठी सगळ्यांनी वेळ आले तर आपण लढण्यासाठी सज्ज राहूया, इतकंच मी त्या सर्वांना आवाहन करतो. आमदार साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधलात आणि आमच्या प्रश्नाला अत्यंत दिलखुलासपणे उत्तरे दिलात. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर, तुमचं चॅनलचं मी खूप धन्यवाद मानतो. कारण शिक्षणाच्या क्षेत्राला तुम्ही समोर घेऊन सगळं करताय. कारण बांधवांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना सत्य वार्ता देणं, ही जी काही स्पष्टता आपली आहे त्याबद्दल तुमच्या चॅनलचं आणि आपली सुद्धा जी निर्भीड आणि स्पष्ट भूमिका आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप कौतुक आणि धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप ओके सर.